तर नमस्कार भावना, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला काल स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे न्यू अयोध्यापती बँड म्हणजे आपल्या चांदोडची गाडी म्हणजे आपल्या पियुष भाऊची. तर त्या गाडीला काही ऑर्डर वगैरे नाही, तर ती गाडी नवीनच बनती आहे आणि त्या गाडीचं काम आपल्या दैनदिला चालू आहे म्हणजे सप्तशृंगी इंजिनिअरिंग वर्कशॉप म्हणजे आपल्या अशोक काकांच्या इथं. तर तिथं आपण चाललो आहे आणि गाडी वगैरे बेस वगैरे किती राहतील ते बघू आणि थोडी चर्चा करू. तर चला, तर टाइम वेस्ट न करता आपण दैनदिला जाऊ. तर ब्लॉग बघत राहा, ब्लॉग कसं नक्की सांगा. भेटू आपण आता दैनदिलेमधलं. तर आपण चाललोय दैनदिला येते म्हणजे सप्तशृंगी इंजिनिअरिंग वर्कशॉप म्हणजे आपल्या अशोक काकांचं वर्कशॉप येते भेट देण्यासाठी. त्यांच्या इथं कोणकोणत्या गाड्या कामाला येते पण आपण बघू आणि बघू शकता इकडचं वातावरण आणि हा मी. तर चला आपण आता डायरेक्ट दैनदिल्यामध्ये जाऊन भेटू. तर ब्लॉग का पडला नक्की सांगा. भेटू लवकर आपण दैनदिल्यात जाऊ. तर नमस्कार भाऊंनो, तसं बोललो तो आपण अयोध्यापती बँड. तर या गाडीकडे चाललोय तांदूळची आणि नवीनच तांदूळमध्ये काहीतरी धमाका येणार आहे आणि तो आपलं करणार म्हणजे पियुष भाऊ. तर पियुष भाऊंना विचारू का गाडीला बेस किती, कालच्या याच्यात कळलं होतं पण आज आपलं सेपरेट ब्लॉग केला आणि त्यांना मीच म्हटलं का आपली गाडी ॲक्टिव्ह ठेवा सोशल मीडियावरती म्हणजे लोकांनाही कळेल का काय येतं नवीन अपडेट वगैरे काय. तर विचारू यांना का बेस किती आणि शार्पी किती. तर सांग. आपली गाडी 32 बेस असणार आहे. ओके 26 शार्प, ओके 60 मिड, अच्छा. 50 प्रेशर. आणि गाडी कधीपर्यंत ओपनिंगचं प्लॅनिंग ठेवलं तुम्ही? आता गाडी तर आज आपण इथं काल लावलेली वर्कशॉपला, ओके तर 28 ऑगस्ट ओपनिंग ठेवायचं चालू आहे. हां. थोडंफार मागं पुढं होऊ शकतं पण मग आम्ही तो प्रयत्न करू की 28च ठेवायची. तर तुम्हाला तसं त्यांनी सांगितलं तुम्हाला आता गाडीची डिझाईन वगैरे तर ती अजून लीक नाही केली आपण, काहीतरी ते सस्पेंड ठेवणार आहे आपण. तर तुम्हाला गाडी वगैरे दाखवतो आणि गाडी कुठं वर्कशॉपला आहे ते पण ब्लॉगमध्ये बोललो तुम्हाला. तर भेटू आपण आता गाडीकडे जाऊ. मला बोललो होतो का आपण चाललोय अयोध्यापती बँडकडे, तर मालकची भेट करून दिली. ही बघू शकता अयोध्यापती बँड आणि काहीतरी नवीनच मार्केटमध्ये घेऊन आले आपले पियुष दादा. तर गाडी वगैरे बघू शकता. त्यांचं काहीतरी डिस्कस चालू आहे, आपण बोलू त्यांच्याशी पण. मोहन बँड गिरड 50 बेस गाडी हीच ती, सगळ्यांना सस्पेन्स होती आणि 50 बेस यांनी कुठं कुठं टाकले आपल्याला नाही सांगता येणार. एकदम खतरनाक असं काम झालंय. मोहन बँड गिरड. अजून एक गाडीचं काम आहे इथं. तर आपण पियुष दादांची भेट केली. पियुष दादा तिकडे. तर त्यांचं जे गाडीचं काम करत आहे म्हणजे आमचे जिवलग अशोक काका आणि त्यांचे चिरंजीव तर हे काम करत आहेत आणि त्यांचं साऊंडचं काम आपले अविनाश दादा एम साऊंड. तर तुम्हाला तसं काल सगळं त्यांचं डिटेल्स सांगितलं आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटलं. तर पहिले आपण अशोक काकांशी बोलणं करू का या गाडीचं काम कसं आहे आणि या वर्कशॉपला किती काम झाले आतापर्यंत ते बघायला भेटेल तुम्हाला. आणि पहिले त्यांच्याकडून विचारू का काय काय काम केले त्यांनी. दादा आज गाडी लावली, काल आली गाडी, आज लगेच पेशीचं काम चालू केलं आपण. आणि गाडीचं असं नाही का ते सगळे इन्स्ट्रुमेंट ते साऊंडवाले किंवा ते मालक आमचे पोरं सगळ्यांचं एक कंबाईन कसं चांगलं काम होईल सगळ्यांचा विचार घेऊन आणि म्हणजे कामाची आहे ना जे सुरुवातच चांगली आहे. अच्छा. आणि म्हणजे किती पंपांमध्ये काम राहणार आहे गाडीचं? मोहित दादा 10 पंपांमध्ये. तर मोहित दादा वाटतं जास्त बघतात त्यांना जास्त माहीत राहतं. आम्ही आता त्यांच्यावर सोपून दिलं. म्हणजे काकांनी रिटायरमेंट घ्यायचं. मधून मधून इन्स्पेक्शनला येतोय काम चांगलं आहे काम खोटं आहे असं. हा आणि चुकलं तर मग भांडायला तयारच आहे. तर त्यांनी काम सांगितलं. आणि या गाडीची डिझाईन वगैरे कशी राहील थोडं म्हणजे आतापर्यंत जेवढ्या पण गाड्या बनवून गेल्या सगळ्या गाडीपेक्षा हे काम वेगळं राहणार आहे. अच्छा. युनिकच. आम्हाला जे साऊंड सिस्टम वाले पण भेटले ते पण युनिकच आहे. मालक पण नवीनच आहेत. थोडं युनिकच राहणार आहे सगळ्यांपेक्षा. आणि या वर्कशॉपला आतापर्यंत किती गाड्यांचे काम झाले? आम्हाला आकडे सांगता येणार नाही कारण कामाची सुरुवात स्टीलच्या गाडीची सुरुवात आपण केलेली आहे, हॅडलू गाडीची सुरुवात आपण केलेली आहे, मॉडिफायची सुरुवात आपण केली, ते सांगताच येणार नाही
लोखंडापासून तर स्टीलपर्यंत म्हणजे महाराष्ट्रात बोलतात ना सगळ्यात सुरुवात आपण केली स्टेनलेस स्टीलची ते आपण केलेली आहे. तर तुम्ही उदाहरण तुम्हाला दाखवलं मोहन बँड गिरट, तर हे एवढं मोठे कलाकार त्यांची गाडी जर आपल्या इथं बनते तर याच्यावरनं समजून घ्या का आपल्या कामाची क्वालिटी कशी आहे. क्वालिटी म्हणजे लोकांना क्वालिटी सांगायची गरज नाही, एवढं नामांकित नाव आहे त्यांचं मोहन बँड गिरट रामश्याम भाऊ. तर यांचं एकदम जुना बँड आहे, तर त्यांनी इथं गाडी टाकली तर तुम्ही पण नक्की एकदा इथं भेट द्या. आणि एवढा भारी जबरदस्त क्वालिटीचं काम इथं भेटेल. आणि आपले आता साऊंडवाले अविनाश दादा एकदम जीवलग आणि एवढे भारी बोलतात, त्यांचं बोलणं मला आवडतं म्हणून त्यांच्याकडे जाऊ आपण. तर त्यांना विचारू का या गाडीचं काम कसं आहे आणि वर्कशॉप बी कसं वाटलं ते विचारू त्यांना. आम्हाला यांची सगळ्यात मी म्हणजे सांगायचं झालं तर वर्कशॉपवाल्यांची क्वालिटी आवडली. त्यांची स्लायडिंग सिस्टम, त्याच्यानंतर त्यांचे हायड्रोलिक पंप वगैरे ते सगळं आम्ही पहिल्यापासून बघत आलो व्हिडिओमध्ये. तर ते आम्ही निर्णय घेतला आपली गाडी लावायची तर त्यांच्याच लावायची दैनदुलांना. आणि या साऊंड तर मध्ये मग आता साऊंड मध्ये आम्ही आलो होतो मापच घ्यायला, त्यासाठी त्यांना बी सांगत होतो बेसची कशी ऍडजस्टमेंट करायची, कुठे काय करायचं, कारण 32 बेस टाकायचे तर या गाडी कशी ऍडजस्ट करायची त्या संदर्भात आम्ही इथं बोलायला आलो होतो. तर मग आम्ही त्यांना ती मार्किंग वगैरे करून दिली कसे काय करायचे. ते सगळं झाल्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला खूपच असं काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे. जसं की स्क्रीन झाली, त्याच्यानंतर बेस लाईन झाली, मिड लाईन झाली, सगळं म्हणजे एक कॉम्बिनेशन असणार सगळ्यांचं. त्याच्यानंतर एक जे आपण ऍक्रिलिक मध्ये बनवतात सगळे लोक गाडी, तर आपण त्यामध्ये काहीतरी वेगळं आणणार आहे नवीन मार्केटमध्ये. म्हणजे ऍक्रिलिक ब्रेक होतं ना लोकांचं, तर ब्रेक होऊ नये म्हणून आपण काहीतरी वेगळं आणलेलं मार्केटमध्ये, ते तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आणि अविनाश दादा एकटे काम नाही करते तर त्यांचे म्हणजे जोडीदार म्हणजे वायरिंगचे सगळे कामच ते करतात. कारण की कोणती गोष्ट आता अशोक काका ते काही एकटे काम करते नाही, त्यांच्या हाताखाली पण माणसं आहेत ते काम करतात. म्हणजे असं सगळ्यांची एक टीम मिळून काम करतात ते. आणि पियुष दादांना विचारायचं काम नाही, कारण त्यांनी जे बी गाडीचं काम आहे ते सगळं अविनाश दादावर सोपलेलं आहे. तो लहान बनावून मित्र आहे माझा आणि सगळ्या गाडीचे म्हणजे आयडियाच त्याची आहे. म्हणजे साऊंडचा साऊंड सगळ्यात main म्हणजे कंपनीचा तुम्हाला बोललं की म्हणे बिझनेस स्टार्टअप करायचा आपल्याला, तर काय करायचं, मग मी त्याला आयडिया दिली, तू बँड मध्ये उतर, काय पैसे होत. हा म्हणजे ते साऊंडवाले होते ते, म्हणून त्यांना आता त्यांनी हेड लावून टाकलं बँडला. आणि मोठा धमाका म्हणजे पहिलीच सुरुवात एवढी भारी केली आणि अशी अपेक्षा करतो का एवढी भारी त्यांचं म्हणजे सुरुवात होणार आहे का काका होईल ना सुरुवात. गाडी पण मोठी आहे ना ती. मग गाडी पण मोठी म्हणजे एखाद्याला जर बनवायचं म्हटलं ना तर खूप अवघड जातं एवढा मोठा बिझनेस करायचा. आणि आज या गाडीला 1 करोड प्लस पैसा लागणारच आहे, तर तेवढं त्यांनी केलेलं आहे खर्च. तर नक्की प्रतिसाद द्या आणि रोजला आम्ही असं अपडेट देत राहू किती काम झालं गाडीतलं. आणि नक्की गणपती बुकिंग किंवा देवी बुकिंग असेल नक्की कॉल करा. धन्यवाद.